हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण।
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय हो, वैष्णव ठाकुर की जय हो। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। तर आजच्या या शनिवारच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला इथं चर्चा आपल्याला हे सौभाग्य प्राप्त झालं आहे की आपण आज पुन्हा एकदा भेटत आहोत। लॉकडाऊनच्या पिरियड नंतर खूप काळ गेलेला आहे। तर कालच श्रीमान राम गोविंद प्रभू यांचा फोन आला होता की उद्या तुम्हाला जायचं आहे आणि उद्याचा सत्संग कार्यक्रम करा। तर काय बोलायचा हा विषय होता। विचार केला की कालच आमचे जे परम गुरु आहेत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांची व्यासपूजा होती। त्यांचा आविर्भाव दिवस होता, प्राकट्य दिन होतं। तर ते चिंतन केलं, म्हणलं की बऱ्याच वेळेला आपल्याला सर्व काही माहीत असतं। आपल्याला वाटतं की गुरु म्हणजे मला माहीत आहे काय आहे। साधारणतः समाजामध्ये पाहायला गेलं तर आपण म्हणतो की आम्ही गुरु केला, असं आपल्याला ऐकायला मिळतं की मी हा गुरु केला, तो गुरु केला। परंतु गुरु म्हणजे काय हे आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतं। तर आजचा विषय आपला हाच आहे की गुरु तत्व म्हणजे काय। कारण जसं शिवतत्व किंवा राधा तत्व हे समजण्यास खूप कठीण आहे, जटिल आहे, तसंच गुरुतत्व पण समजणं फार कठीण आहे। आणि म्हणून गुरुविषयी अनेक वेळेला आपल्यामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज असतात आणि त्यामुळे आपण गुरु अपराधीही बनू शकतो। तर गुरुतत्व हे समजणं फार आवश्यक आहे। असं म्हणतात की आपण आध्यात्मिक जीवनाला सुरुवात केल्यानंतर बाकी कोणते तत्व नाही समजलं तर चालेल, पण एक तत्व आपल्याला समजलं पाहिजे, ते म्हणजे गुरुतत्व काय आहे। म्हणून म्हणतात ओम अज्ञान्ति मिरांधस्य ज्ञानांजन शलाकय चक्षुरुमिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। की आमचे जे आपले जे नेत्र आहेत ते अज्ञानानं झाकलेले आहेत, पण गुरु आपल्याला काय तर ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये देतात आणि मग आपण जे जसं आहे तसं स्पष्टपणे पाहू शकतो। तर गुरु हे कोण आहेत तर काय सांगतात, साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे। आणि ज्या वेळेला असं म्हणतो आपण त्यावेळेला बरोबर मग धोका निर्माण होतो किंवा काही पाखंडी लोक आहेत त्याचा गैरफायदा घेतात। का तर साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे, की गुरु हे साक्षात हरीप्रमाणे आहेत। परंतु गुरु हरी आहेत का किंवा भगवंत आहेत का हा प्रश्न राहतो तसाच, आणि मग याचा गैरफायदाही घेतला जातो। परंतु गुरुतत्व माहीत असेल तर आपल्याला ही गोष्टी सर्व क्लिअर होतात, माहिती होतात, स्पष्ट होतात। आणि गुरुची महिमा ती काय आहे आपण पाहतो। पहा, गुरुची महिमा दाखवण्यासाठी जेव्हा प्रभू रामचंद्र आले त्यांनी सुद्धा गुरूंचा स्वीकार केला, गुरूंना शरणागत झाले। ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आले त्यांनीही गुरूंच्या शरणागती घेतली। 11 वर्षाचं होईपर्यंत त्यांच्या ज्या लीला आहेत ब्रजधामामधल्या आपण पाहतो, ते एकदम नटखट बालकाप्रमाणे आहेत। आपण तसं पाहिलं तर पहा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात
की मला या जगामध्ये करण्यासारखं काही नाही, तरीही मी कार्य करतोय का, की मी जे आचरण करेन ते सामान्य जन पाहतील आणि मग ते त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील, म्हणून मी माझे सर्व कार्य एकदम सावधपूर्वक करतो. परंतु व्रजलीलामध्ये त्यांचे कार्य तसे सावधपूर्वक नाहीत का, त्यांनी अनेक नटखट लीला केलेल्या आहेत. माखन चोरची लीला आहे, चिरहरणची लीला आहे, तर अशा अद्भुत लीला केलेल्या आहेत जे भ्रमित करतात आपल्याला. परंतु ज्या वेळेला त्यांनी वृंदावन धाम सोडलं, त्यावेळेला त्यांनी उज्जैनला गेले आणि सांदीपनी मुनीच्या शरणागती घेतली आणि गुरुचा आश्रय घेतल्यानंतर मग त्यांच्यामध्ये बदल दाखवला त्यांनी आपल्या लीलांमध्ये. मग त्यांनी एक जबाबदार व्यक्तीसारख्या लीला पार पाडल्या. जसं आपण पाहतो की कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वीही ते शांतिदूत म्हणून गेले होते, की कोणी आक्षेप घ्यायला नको की भगवान श्रीकृष्ण असताना एवढं महाभयंकर युद्ध का झालं. तर भगवान श्रीकृष्णांनीही गुरुचा शरणागती घेतलेली आहे. आणि ज्या वेळेला निताई गौरसुंदर भगवान प्रकट झाले, या दोघांनीही आपण पाहतो की नित्यानंद प्रभूंनी तर पंढरपूरमध्ये दीक्षा घेतली आणि चैतन्य महाप्रभूंनी यांनी ईश्वरपुरी यांच्याकडून दीक्षा ग्रहण केली. तर सर्व भगवंतांचे जे हे मुख्य अवतार आहे आपण पाहतो त्यामध्ये की त्यांनी आपल्या गुरूंची शरणा घेतलेली आहे. तर गुरु हे पंचभौतिक शरीराचं फिजिकल म्हणजे एक पंचभौतिक शरीर नाही केवळ, तर ते काय आहे, एक तत्व आहे. आपल्याला दिसायला बाहेरून ते दिसतं की एक पंचमहाभूताचं तत्व आहे. जसं इथं राधा गोपीनाथांचा सुंदर पिक्चर आपण पाहतोय, तस्वीर पाहतोय किंवा विग्रह असतं. आपल्यापैकी ज्या व्यक्तींना वाटतं की हे एक चित्र नसून तिथं साक्षात राधा गोपीनाथ जी विराजमान आहेत, त्यांना तिथं राधा गोपीनाथजींचं दर्शन होईल. पण ज्यांना वाटतं की हे केवळ एक प्रिंटिंग आहे, एक चित्र आहे, त्यांना ते फक्त एक चित्राप्रमाणे दिसणार. का? कारण की त्यांचा तो भाव आहे. तर तत्व काय सांगतं की तत्व इथं प्रकट होतं. जसा आपल्या मनामध्ये भाव असतो त्याप्रमाणे ते तत्व तिथं प्रकट होत असतं. म्हणून गुरु जी आहेत, ज्या वेळेला आपण त्यांना पाहतो की एक सामान्य माणूस म्हणून पाहतो तर आपल्याला ते सामान्य दिसते, परंतु तात्विक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला गुरु हे तत्वाप्रमाणे दिसते. तर गुरूंचं तत्व समजण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्याला जर आचार्यांची कृपा नसेल, जसं मी सांगितलं पूर्वीच की हे तत्व थोडं जटिल आहे, कठीण आहे समजण्यात, तर थोडंसं ध्यानपूर्वक जर श्रवण केलं आणि जर हे तत्व आज आपल्याला समजलं तर पुढचं येणारं जीवन आपलं निश्चितपणे यशस्वी होईल. कारण की एक तत्व जे गुरु तत्व आहे हे जर ज्ञात झालं, व्यवस्थित येते जसं आहे तसं, तर मग भक्ती सुगम होऊ शकते. तर आपण प्रार्थना करूया आपल्या आचार्यांना. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापद्कमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपा साग्रजाता सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी देशतारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशा
कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण। तर गुरुतत्व जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत असते, आणि म्हणून गुरूंचं जे विभाजन आहे ते दोन प्रकारे जे आहे ते साधारणतः आपण 3 मुख्य प्रकार पाहतो. तर प्रथम जी गुरु आहेत ते कोण आहेत, तर साक्षात भगवान कृष्ण आहेत. चैत्य गुरु म्हणून, शिरोदकशाही विष्णू म्हणून ते आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर पहिलं भगवान कृष्णांच्या कृपेने गुरु प्राप्त होता, नंतर गुरुच्या कृपेने भगवान कृष्ण प्राप्त होत असतात. तर आपण जर पाहिलं गर्भोदकशाही विष्णू जे आहेत ते कसे आहेत, योग निद्रेमध्ये पोहोडलेले आहेत कायम अनंत शेषावरती. परंतु जर आपण शिरोदकशाही विष्णू पाहिले जे परमात्मा रूपानं आपल्या हृदयामध्ये आहेत, ते कसे आहेत, त्यांचे चित्र पाहिले कसे आहेत, शंख चक्र गदा धरून उभे आहेत, म्हणजे तत्पर आहेत ते सदैव आपल्यासाठी, फक्त आपण पाहत नाही त्यांच्याकडे. तर चैत्य गुरुजी आहेत ते आपल्या हृदयामध्ये आहेत आणि ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि आपल्याला प्रत्येकाला अनुभव असेल की बऱ्याच वेळेला आपल्याला आतून एक आवाज येतो, ज्या वेळेला आपण दुविधामध्ये असतो, तर तो परमात्माचा आवाज असतो की आपल्याला मार्गदर्शन करत असतो. याचं सुंदर उदाहरण म्हणजे ज्या वेळेला आमचे परमगुरु परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी घर सोडलं भगवंतांच्या शोधनासाठी, की भगवंत कोण आहेत नक्की, कोण ती शक्ती आहे ती पाहण्यासाठी. आणि ज्या वेळेला ते आपल्या मित्रासोबत निघाले होते भगवंत कुठं आहेत पाहायला शोधण्यासाठी, त्यावेळेला त्यांच्या हृदयामध्ये जे चैत्य गुरु होते त्यांनी आवाज दिली होती की कुठं, गो टू इंडिया, की भारताकडे जा, भारताच्या दिशेने तू प्रवास कर. आणि ती आवाज एवढा तीव्र होता की महाराज म्हणले की मी ते थांबवू शकलो नाही, आणि मी त्यांनी पुन्हा भारताकडे आल्यानंतर त्यानंतर मग प्रशांत पथिकमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे महाराजांनी मग इथं आल्यानंतर आपली साधना भक्ती आणि अनेक प्रकारचा प्रचार केला होता. परंतु एक मोठं गोंधळ काय होतं की चैत्य गुरुचा आवाज समजण्यासाठी अनर्थ निवृत्ती ही फार आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की चैत्य गुरु मार्गदर्शन करत आहेत, परंतु त्याच्या रूपानं आपला जो मनीराम आहे तो मार्गदर्शन करत असतो हृदयामध्ये बसलेला. तर हा बऱ्याच वेळेला भुरळ घालणार असतो की मन आपलं काहीतरी वेगळं सांगत असतं आणि आपण त्याला चैत्य गुरुची आज्ञा समजून आपली फसवणूक करून घेऊ शकतो. म्हणून चैत्य गुरुचा आवाज कधी क्लिअर होती, ज्या वेळेला आपलं हृदय सिंपल असेल, शुद्ध असेल, त्यावेळेला त्यांचा जो आवाज आहे आपल्याला स्पष्टपणे आपण ऐकू शकतो. आणि त्यावेळेला आपण ज्या वेळेला डोळे झाकून हृदयामध्ये अत्यंत करुणेनं नेत्रातून अश्रू येतात आणि प्रार्थना करतो की भगवंता मला काहीच समजत नाही आणि आता तुम्ही मला मार्गदर्शन करा, ही जी शरणागती असते त्यावेळेला आपल्याला चैत्य गुरु मार्गदर्शन करतात. तर ही प्रथम झाली चैत्य गुरु. दुसरे जे गुरु असतात ते असतात पथप्रदर्शक गुरु. पथप्रदर्शक गुरु म्हणजे कोण, तर आपण सर्वजण इथं असेच आलो नाही, कोणी ना कोणीतरी आपल्याला हा मार्ग दाखवला.
सांगितलं की इथं प्रोग्राम चालतो, इथं वैष्णवजन एकत्र येतात, इथं सत्संग होतो. आणि मग आपण आलो. कोणाला सांगितलं असेल तर प्रसाद खूप छान असतो. असे वेगवेगळे कारणाने आपल्याला मार्ग दाखवण्यात आला. किंवा श्रील प्रभुपादांचे जे ग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे किंवा इतर ग्रंथ आपल्या हातामध्ये कोणीतरी दिले आणि मग ते आपण वाचले आणि आपण इथं आलो. तर ज्या कोणी आपल्याला हा मार्ग दाखवला तो आपला पथप्रदर्शक गुरु होय. आपण पाहतो आपल्या इथं जी घटना घडलेली आहे, बिल्वमंगल ठाकूर, तर त्यांचे पथप्रदर्शक गुरु कोण झाले? चिंतामणी ती अशा ब्राह्मण पुत्र, वडिलांनी देह त्याग केलेला आहे, मृत्यू पावलेले आहे. आणि हा व्यक्ती एवढा वेडा होता, एवढा कामासक्त होता की त्याला वाटलं की मला जायचंय आणि माझा त्या वेश्येला भेटायचं आहे. नदीला महाभयंकर पूर आलेला आहे आणि वडिलांचं शव तिथं पडलेलं आहे. परंतु हा व्यक्ती पुन्हा पळत जातो. नदी कशी पार करायची म्हणून एक ओंडका घेतो. तिथनं नदी पार कसा बसा करतो तर तिचं घर वर असतं, खिडकी उघडी असती म्हणून एक रोप जी असतं दोरीला पकडून वर जातो आणि आत घुसतो. आणि तर चिंतामणी पाहते की म्हणते एवढा मुसळधार पाऊस, नदीला पूर आलेला आहे आणि ह्या एवढा मंजिल तू चढून वर कसा आला? तर ते पाहतो खाली तर ते मृतदेहाला ओढका समजून त्यानं पकडलेला असतं. एका सापाला पकडून तो वर घरात घुसलेला असतो. आणि हे सर्व जेव्हा ती चिंतामणी पाहते ती म्हणते की एवढी तत्परता, एवढी तुझी आसक्ती ही केवळ भगवंताप्रती तू दाखवली असती तर भगवंत प्रकट झाले असते. आणि हे शब्द ज्या वेळेला बिल्वमंगल ठाकूरांच्या कानावर पडतात तेव्हा ते ठरवतात की अगदी बरोबर आहे. आणि मग त्यांचं आपण जीवन पाहतो की जीवन संपूर्ण बदलून जातं. आणि त्यांच्या माध्यमातून कृष्ण कर्णामृत सारखा ग्रंथ पण आपल्याला मिळतो. तर गुरु या वेळेला कसे प्रकट झाले होते? पथप्रदर्शक. त्यांनी दाखवून दिलं की तू ह्या मार्गावर गेला तर तुला काय भेटेल ते. त्यानंतर आपण पाहतो बहुगुरु. याचा पण अनुभव बऱ्याच वेळेला येतो. बहुगुरु म्हणजे आपण एखादी समजा आपण अभ्यास करतोय भगवद्गीतेचा, अभ्यास करता करता आपल्याला एखादा श्लोक समजत नाही आणि आपण विचार करतो काय आहे नक्की, काय आहे. आणि विचार करत असताना समजा आता मोबाईलचा जमाना आहे, आपण जस्ट गुगलवर सर्च करायला गेलो आणि अगदी बरोबर तोच पॅसेज आपल्याला भेटतो. तर गुरुतत्व या वेळेला त्या माध्यमातून प्रकट होतं. किंवा एखादा व्यक्ती येतो, बऱ्याच वेळेला असं ऐकायला मिळतो. पहा, मागच्याच रविवारी जेव्हा मी सातारमध्ये बोलत होतो पहिले माताजी म्हणले की प्रश्न उत्तरमध्येच माझे उत्तर मिळालं. मला मी प्रश्न विचारणार होते परंतु तुम्ही तेच सांगून दिले. तर बऱ्याच वेळेला असा आपल्याला अनुभव येतो की आपल्याला जे पाहिजे आपण प्रवचनमध्ये बसलेला असतो, घरात बराच विचार केलेला असतो आणि अगदी तेच सर्व गोष्टी आपल्याला प्रवचनातून ऐकायला मिळतात. ते बहुगुरु आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यम असू दे, प्रवचन असू द्या, कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून असू या, तर भगवंत आपलं हे तत्व जे आहेत याद्वारे विस्तार करतात. आणि चौथं आहे ते आहेत शिक्षा गुरु. शिक्षा गुरु म्हणजे कोण? जे कोणी आपल्याला भक्ती मार्गावर अग्रसर होण्यासाठी मदत करत आहेत. तर शिक्षा गुरु हे भरपूर असू शकतात आपले, ज्यांच्याकडून आपण शिक्षा घेत आहोत, जे आपल्याला माहिती देत आहेत, अध्यात्माबद्दल सांगत आहेत, आपल्याला प्रेरणा देत आहेत, जप करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, जे काही सर्व आपल्या करण्यासाठी जे देत आहेत ते सर्व आपले शिक्षा गुरु आहेत. परंतु शिक्षा गुरु म्हणजे शिक्षा गुरु कुणाला मानायचं हे पण फार महत्त्वपूर्ण आहे. कारण बरेच वेळेला शिक्षा गुरुच्या माध्यमातून आपली पुन्हा एकदा फसगत होण्याची शक्यता असते. तर शिक्षा गुरु कोण असला पाहिजे? असं म्हटलंय की रसिक वैष्णव असला पाहिजे. तो रसिक वैष्णव म्हणजे कोण? ज्या व्यक्तीची कृष्णामध्ये रती आहे, प्रेमी भक्त, भगवंतांचा जो प्रेमी भक्त आहे असा वैष्णव जो आहे तोच आपल्याला शिक्षा गुरु म्हणून स्वीकारला पाहिजे. दुसरं, त्याला तत्व किंवा शास्त्र आहे त्याच्यामध्ये तो निपुण असला पाहिजे, त्याला शास्त्र तत्वता माहीत असलं पाहिजे. असा व्यक्तीला आपण शिक्षा गुरु म्हणून स्वीकार केला पाहिजे. आणि त्यानंतर जे येतात ते आहेत दीक्षा गुरु. पाचवे दीक्षा गुरु कोण आहेत? जी आपली
जबाबदारी घेतात, आपल्याला हरिनामामध्ये दीक्षित करतात आणि आपली संपूर्ण जबाबदारी घेतात की ह्याच्या आध्यात्मिक जीवनाचं जे आहे अगदी भगवंतांच्या धामापर्यंत जाईपर्यंत ते आपला पाठला सोडत नाहीत. तर ते आहेत दीक्षागुरू. आणि ते आपल्याला काय करत असतात? दीक्षा देत असतात, इनिशिएशन ज्याला म्हणतो आपण. तर आता समजून घ्यायचं आहे की दीक्षा म्हणजे काय. तर दीक्षा म्हणजे काय आहे? दोन प्रकारच्या दीक्षा मानल्या जातात. एक म्हणतात शरणागती दीक्षा, ज्या वेळेला आपल्याला नाम दीक्षा मिळते, आणि दुसरी आहे ती ब्राह्मण दीक्षा किंवा निज मंत्र दीक्षा. शरणागती दीक्षा म्हणजे काय आहे? तर शरणागती दीक्षा म्हणजे किंवा हरिनाम दीक्षा म्हणजे आपल्याला हरिनाम दिलं जातं. आपल्याला तुलसीची माला देऊन गुरु महाराजांकडून त्याच्यावर जप झालेला असतो आणि ती हरिनामद्वारा आपल्याला ती माळा दिली जाते. तो मंत्र नाही, नाम दिलं जातं. तर नाम, हरिनाम आपल्याला देण्यात येतं. आणि यामध्ये एक शिष्य आपल्या गुरूंना पूर्ण शरणागत होऊन काय करतो? तर त्यांना शरणागती पत्करतो आणि काही वचन देतो. काय वचन देतो? 4 वचनं देतो, जे आपल्याला माहिती आहेत. मांसाहार नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही आणि गॅम्बलिंग, नशापान नाही. आणि एक ठराविक मंत्र संख्या मी जप करेन. जसे जसे या ज्या संप्रदायामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एक ठराविक मंत्र मी रोज जप करेन आणि गुरूंचे जे आज्ञा आहे त्यांचं मी पालन करेन. एवढं मिनिमम त्याला इथं शरणागती पत्करावी लागते. आणि ज्या वेळेला असा भक्त हरिनामद्वारा दीक्षित होतो आणि त्यानंतर जो यज्ञ होतो, त्या यज्ञामध्ये त्याचे पूर्वीचे सर्व कर्म जळून जातात. लक्षात, त्याचे सर्व कर्म जळून जातात आणि म्हणून म्हणतात तिथं एक बिगिनिंग असते, की त्याच्या नवीन आयुष्याची इथं सुरुवात होते. इथं एक महत्वपूर्ण गोष्ट काय आहे की आता त्याची इनिशिएशन म्हणजे सुरुवात आहे ना, की आता तो काय करणार आहे? वैदी भक्तीला त्याची सुरुवात होणार आहे. मग त्यामध्ये जे सांगितलेले आहेत नियम, ती पालन करण्यास त्याला संमती दिलेली असते. आणि दीक्षा झाल्यानंतर एक गोष्ट काय घडती पहा. बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की बऱ्याचशा भक्तांच्या जीवनामध्ये थोडं उथलपुथल व्हायला लागतं. अगदी कर्म नष्ट होतात, परंतु कारण की आता जे गुरु महाराज आहेत या तत्वाद्वारे विकार प्रकट करत असतात, विकारांची आपली टेस्ट घेत असतात की आता हा कसा आहे ह्याला पाहण्यासाठी. म्हणून बऱ्याच वेळेला एक जनसाधारणपणे माणसाचं मन चलबिचल होतं. तर दीक्षागुरु हा केवळ एकच असतो, त्याच्याकडून आपण दीक्षा घेतो. आणि शिक्षागुरु हे बहु असू शकतात, अनेक असू शकतात. आणि आता जे मी म्हटलं तुम्हाला की नाम, हरिनाम दीक्षा आणि मंत्र दीक्षा, दुसरी जी आहे ती कोणती आहे? ब्राह्मण दीक्षा. आणि यामध्ये काय दिलं जातं आपल्याला? गायत्री मंत्र दिला जातो. तो हा गायत्री मंत्र म्हणजे तो मंत्र नव्हे जो आपण म्हणतो ओम भूर्भुवः स्वः, तर तो गुप्त मंत्र आहे. त्याच्यामध्ये बीज असतं जे ओम किंवा स्वाहा यापासून सुरुवात होतो. आणि हा जो मंत्र आहे तो गुरुदेव शिष्याच्या कानामध्ये सांगतात, म्हणजे कॉन्फिडेन्शियल असतो, तो अत्यंत गुह्य असतो. कानाद्वारे हृदयामध्ये तो प्रवेश करतो. आता फरक काय आहे मग हरिनाम आणि ब्राह्मण दीक्षामध्ये? तर फरक हाच आहे की विधिविधानांचा फरक आहे. हरिनामाची दीक्षा झालेला व्यक्ती कमी श्रेष्ठ आहे किंवा ब्राह्मण दीक्षा झालेला व्यक्ती अतिश्रेष्ठ आहे असं काही नाही. काय विधिविधान आहे? नाम जप जी आहे, हरिनाम दीक्षा जी आहे, तर हरिनाम जी आहे त्याला कोणतंही विधिविधान नाही. उठता, बसता, चालता, फिरता, झोपता, हसता, खेळता तुम्ही कधीही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्राचा जप करू शकता. परंतु गायत्री जेव्हा आपल्याला दिली जाते, बीज मंत्र दिला जातो, त्यावेळेला त्याला विधिविधान आहेत. आणि काय विधिविधान आहेत? की तुम्ही शुचीभूत असलं पाहिजे, स्नान केलेलं असलं पाहिजे, स्वच्छ धुतलेले वस्त्र धारण केलेले पाहिजेत, आसनस्थ झाला पाहिजे, पूर्व दिशेला बसून तुम्ही
अत्यंत दीनतेने ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. त्याला विधिविधान आहेत. म्हणून गायत्री मंत्र आणि हरिनाम मंत्र ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की त्यामध्ये विधिविधानाचा फरक आहे. म्हणून मोस्ट ऑफ द म्हणजे जास्त करून आपण पाहतो की आपण काय केले जातात की हरिनामाद्वारे भक्तांना दीक्षित केलं जातं, जेणेकरून त्यामध्ये विधिविधान नाही आणि हा महाप्रभूंचा काळ आहे, त्यामध्ये त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. तर कलियुगमध्ये जो तारक ब्रह्म मंत्र आहे तो कोणता आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर 4 युग आहेत बरोबर. तर प्रत्येक युगामध्ये एक एक मंत्र दिलेला होता. जसं सतयुग मधला काय मंत्र होता म्हणा, परत म्हणायला भेटलं नाही तर सतयुग मध्येच म्हणायला लागेल. नारायण परावेदा, नारायण पराक्षर, नारायण परामुक्ती, नारायण परागती. तर या मंत्राद्वारे सतयुगमध्ये लोक भगवंतांची आराधना करायचे आणि कालखंड किती होता? 1,00,000 वर्ष. तर एवढा मोठी साधना करायला लागायची ध्यानस्थ होऊन. त्रेतायुग मध्ये काय मंत्र आला म्हणा? राम नारायण अंता, मुकुंद मधुसूदना, कृष्ण केशव कंसारे, हरि वैकुंठ वामना. आणि त्रेतायुग मध्ये या मंत्राद्वारे भगवंत पूजित होते. द्वापार युगामध्ये कोणता मंत्र आला? हरे मुरारे मधुकैटभ भारे, गोपाल गोविंद मुकुंद शोरे, यज्ञेश नारायण कृष्ण विष्णु, निराश्रय माम जगदीश रक्ष. आणि कलियुग मध्ये जेव्हा आलो तेव्हा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर श्री प्रभुपाद एक सुंदर टिप्पणी देतात. काय टिप्पणी देतात पहा. म्हणतात की जो व्यक्ती, ही फार समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, ज्या व्यक्तीनं एकदाही हरिनाम जे हे आता आपण म्हटलं महामंत्राचा जप केला एकदा, आणि तो जर 4 नियमांचं पालन करत असेल आणि एकदाच जप घेतलेला असेल आणि प्रभुपादांना शरणागत असेल किंवा भगवंतांना शरणागत असेल तर तो दीक्षित भक्त आहे. काय म्हणले? तो हरिनामाद्वारे दीक्षित झालेला आहे. त्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाही जर तो काय ऍक्सेप्ट केलं नाही, पुढे त्याला काय प्रगती करायची इच्छा नसेल तर. परंतु हरिनामाद्वारे दीक्षित होण्यासाठी केवळ एकदा जरी हरिकृष्ण महामंत्र जप म्हणला तरी तो पुरेसा आहे. का? कारण हा तारक ब्रह्म मंत्र आहे कलियुगचा. म्हणून जो कोणी बघा भक्त किती दयावान आहेत, जिथं जातात तिथं ते हरिनाम घ्यायला लावतात, संकीर्तन करतात, कळत न कळत प्रत्येक व्यक्ती हा जप करत आहे. म्हणून ह्याला म्हटलेलं आहे गोल्डन एरा, स्वर्ण युग आहे. कारण की चैतन्य महाप्रभूंची ही कृपा अशी पसरलेली आहे की प्रत्येक जण दीक्षित भक्त होणार आहे. तो भले या सत्संगमध्ये येऊ किंवा ना येऊ, त्याला हरिनामाद्वारे त्याला दीक्षा त्याची निश्चित होणार आहे. आणि याचं उदाहरण काय? ज्या वेळेला प्रभुपादांचे जे एक शिष्य होते बीटल्सचे मेन गायक कोण? जॉर्ज हॅरिसन. त्यांना सांगितलं, प्रभुपादांचे शिष्य म्हणले की ह्यांना आधी तुम्ही दीक्षा का देत नाही? ते म्हणले त्यांचं नावच पहिलंच हरिसन आहे, ते हरीचे सण आहेत, त्यांना मी काय दीक्षा देणार? तर प्रभुपादांनी एक उदाहरण ठेवलं की आवश्यकता नाही की तुम्ही याद्वारे अशा प्रकारे, कारण बऱ्याच वेळेला असतात आपल्या डोक्यामध्ये तणाव निर्माण होतो की दीक्षा कधी होणार आहे, दीक्षा का होत नाही, दीक्षा होणार का नाही, का माझं जीवन व्यर्थ होईल. तर जो कुणी शरणागत आहे. दुसरी गोष्ट, श्रील प्रभुपादांचे गेल्यानंतर ह्या बहुलोकाचा त्याग केल्यानंतर अनेक शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी गेले. काही इस्कॉन सोडलं,
किंवा काही वाम मार्गाला सुद्धा लागले. आणि श्रीप्रभुपाद जेव्हा होते त्यावेळेला पण काही लोकांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि नंतर ते सर्व नियमांचा भंग करून आपलं स्वैरविचाराप्रमाणे जगायला लागले. आणि जेव्हा प्रभुपादांना सांगण्यात आलं की तुमचे हे शिष्य असे वागतात, तर प्रभुपाद म्हणतात दे वेअर नेव्हर इनिशिएटेड, मी कधीच त्यांना दीक्षा दिली नाही. म्हणजे दीक्षाचा अर्थ काय आहे समजून घ्या. दीक्षा म्हणजे इनिशिएशन, म्हणजे सुरुवात. शाळेमध्ये ॲडमिशन घेणं गोष्ट वेगळी आणि शाळेमध्ये आल्यानंतर अभ्यास करणे, अभ्यास करून पास होणे आणि पास होऊन पुढच्या वर्गात जाणे ही गोष्ट वेगळी आहे. ॲडमिशन तर सगळेच घेतात. तर दीक्षा घेणे म्हणजे काय, फक्त जस्ट इनिशिएशन, सुरुवात आहे. तुम्ही शाळेमध्ये या भक्ती धामामध्ये, या भक्ती क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. इथं आल्यानंतर तुम्ही काय करताय हे सर्वस्व तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर ते आत्मसात केलं, अभ्यास केला, तर मृत्यूच्या वेळेला जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्ही पास होऊन भगवत धामाची प्राप्ती करू शकता. म्हणून जी हरिनाम दीक्षा आहे ती एवढीच महत्त्वपूर्ण आहे. आणि याचा जो तारक ब्रह्म मंत्र आहे तो आपल्याला ऑलरेडी देण्यात आलेला आहे. तर ह्याचा अर्थ असा नाही की जो गुरूंकडून मिळणारा आपल्याला निज मंत्र आहे तो कमी लेखला जातो, नाही. तर काय होतं, गायत्री मंत्र जेव्हा देण्यात येतो त्यावेळेला गुरुची आपला एक विशिष्ट संबंध जोपासला जातो. कारण गायत्री मंत्राला गुरु महाराजांचं झुटन म्हटलेलं आहे, किंवा त्यांची सर्वात आंतरिक म्हणजे काय म्हणतात त्याला हायेस्ट वेल्थ, जे त्यांचं काय म्हणतात ऐश्वर्य आहे. गुरु या गायत्री मंत्राद्वारे आपलं हृदय, आपलं झुटन किंवा आपलं ऐश्वर्य आपल्या शिष्याला प्रदान करत असतात. आणि त्याच्याकडून एकच अपेक्षा करतात, काय की तो निरंतर भजन करेल, स्वतःची भजन क्रिया तो निरंतर ठेवेल. बघा, ज्या वेळेला भगवान ही सृष्टीची निर्मिती व्हायची होती त्यावेळेला सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना काय दिलं होतं, बीज मंत्र दिला होता कानामध्ये. आणि त्यानंतर मग ही सृजन झाली, ही सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून गायत्री मंत्र प्राप्त करणे ही पण तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. परंतु एखाद्याला नाही भेटलं तर मी जसं सांगितलं की तारक ब्रह्ममंत्र आपल्याला मिळालेला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि म्हणून आता गुरुचं अजून एक तत्व आपण आणखी थोडं खोलवर पाहूया. काय सांगितलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना माहिती आहे हा श्लोक आहे ना, पण समजायचा प्रयत्न केलाय का आपण? कधी विचार केला का ह्याचा अर्थ काय असू शकतो? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर गुरु या तीन वेगवेगळ्या भूमिका निभवतात. प्रथमतः आपण पाहिलं तर कोणती? गुरुर ब्रह्मा. ज्या वेळेला एखादा शिष्य भगवान गुरूंची शरणागती घेतो त्यावेळेला गुरु प्रथम जी दाखवतात ते काय दाखवतात? ब्रह्मस्वरूप दाखवतात, ब्रह्माच्या स्वरूपामध्ये प्रकट होतात. अच्छा, तर ब्रह्माजींचं कार्य काय आहे? काय करतात ब्रह्मदेव? सृजन करतात, सृष्टीची निर्मिती करतात. हे आपण जे प्रकट झालो ते ब्रह्मांच्या सृजन शक्तीमुळे प्रकट झाले. तर गुरु तत्व जेव्हा ब्रह्मरूपामध्ये प्रकट होतं त्यावेळेला ते आपलं पंचभौतिक जी शरीर आहे, महाभूतांचे शरीर, पंचमहाभूतांचं, त्यामध्ये भाव देह निर्माण करतं. समजून घ्या मी काय म्हणतोय, भाव देह. तर जसं भावग्राही जनार्दन आहेत, जसं आपण चर्चा काय केली, विग्रह आहेत त्यामध्ये जर भाव नसेल आपल्या हृदयामध्ये तर ते आपल्याला काय दिसेल? मातीचं विग्रह दिसेल, लाकडाचं दिसेल, काष्टाचं दिसेल. परंतु हृदयामध्ये जर भाव उत्पन्न झालेला असेल तर काय दिसणार आपल्याला? भगवंत साक्षात ब्रजेंद्र नंदन, विग्रह प्रतिमान आहे तुम्ही, साक्षात ब्रजेंद्र नंदन. बरोबर. तर गुरु जेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये प्रकट असतात तेव्हा ते सृजन करतात, एक देह देतात आपल्याला. कोणता देह? भाव. भाव देह प्राप्त होतो. आणि त्या दृष्टीनं आपण जेव्हा भगवंतांना पाहतो त्यावेळेला आपण जाणतो की भगवंत कोण आहेत. आणि मग आपल्या घरामध्ये पण भगवंत प्रकट आहेत. कशाच्या रूपानं? अर्चा विग्रहाच्या रूपानं. आणि ते सेवा स्वीकार करत आहेत. पण एखादा जर म्हणला की अरे हे तर दगडाचे विग्रह आहेत किंवा तांब्याचे, पितळचे आहेत, काष्टचे आहेत, तर तिथं भगवंत आपल्याला दिसणार नाही. मीराबाईंना
जे भगवंताचं स्वरूप घडायचं ज्या विग्रहामध्ये, ते राणांना दिसायचं नाही, तिच्या नवऱ्याला, तिला तो दगडच दिसायचा. तर मीराबाई साक्षात पाहायचे आणि भगवंत त्यांच्याशी देवाणघेवाण करायचे. तर आपला भाव जो आहे तो प्रकट करणे किंवा भावाला आपल्या उजागर करणे, हे ब्रह्मतत्व, ज्या गुरुचं जे ब्रह्मतत्व आहे ते हे कार्य करत असतं. त्यानंतर दुसरं काय तत्व आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. विष्णूचं कार्य काय आहे? सृष्टीचं पालन करणे. तर ह्या भावाची जोपासना करण्यासाठी गुरु तत्व जे आहे ते विष्णू तत्वामध्ये प्रकट होतं आणि आपला जो भाव आहे तो वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला मदत करतात. कशा प्रकारे? मग त्यांच्या प्रवचनांच्या द्वारे अनेक प्रकारचे ते योजना करतात, सत्संग ठेवतात. किंवा आपण पाहतो की आपले जे परमपूज्य गुरु महाराज आहेत, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, ते स्वतः वेळ देऊ शकत नाही, तर त्यांनी काय केलं? मग काउन्सिलिंग सिस्टीम निर्माण केली. म्हणजे त्यांचे जे अनुगत, त्यांचे जे शिष्य आहेत ते येत आहेत. अनेक प्रकारचे सत्संग कार्यक्रम प्रभुपादांनी देऊन केलेले आहेत, किंवा नामहट तयार झालेले आहेत. तर ह्याद्वारे त्यांनी काय केलेलं आहे? आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला आपल्या भक्तीचं सृजन होण्यासाठी किंवा पालन होण्यासाठी. आज जर आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुभवलं असेल, घरामध्ये बसल्यानंतर आणि सत्संगामध्ये किती फरक आहेत. एकले आम्ही नाही पायेबल, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की या कलियुगमध्ये एकीमध्ये शक्ती आहे, एकटं राहून भक्ती करणं शक्य नाही. तर हा जर सत्संग नसेल, ही जर सुविधा नसेल, तर आपल्याला भक्ती करणं खरोखरच जड जाणार. म्हणून आपल्याला हा सत्संग देण्यात आलेला आहे. तर ही गुरुचं काय आहे? विष्णू तत्वाद्वारे, जी विष्णू तत्व, गुरु तत्व ही विष्णू रूपामध्ये प्रकट होत आहे आणि काय करत आहे? पालन करत आहे, आपल्या सर्वांच्या भक्तीचं पोषण करत आहे. गुरुर देवो महेश्वर. महेश्वरांचं, शिवजींचं काय कार्य आहे? संहार करणे. तर गुरु आपला संहार करत नाहीत. तर तुम्ही म्हणाल की आता शेवटी आपल्याला गुरु संहार करते. तर गुरु आपल्या जे अनर्थ आहेत त्यांचा संहार करतात. जे आपल्यामध्ये अहंकार आहे, द्वेष आहे, लोभ आहे, क्रोध आहे, मद आहे, हे षड विकार आहे, षड रूपू आहेत, यांचा गुरु आपला संहार करतात. आणि या तिन्ही तत्वांना गुरूंच्या जेव्हा आपण समजतो त्यावेळेला आपण समजा की भक्तीमध्ये स्थिर आहे. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला गुरु तत्व आपल्या अनर्थांचा नाश करत असतात, त्याच वेळेला आपण इस्कॉनला सोडून जाण्याचा विचार करतो. कारण की गुरुतत्व वेगवेगळ्या रूपाने प्रकट आहे. जसं मी सांगितलं की गुरुतत्व म्हणजे केवळ दीक्षा गुरु नाही, तर गुरुतत्व ही शिक्षा गुरुच्या रूपाने पण प्रकट आहे. तर बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही असं करू नका, गुरुची सर्वात मोठी कृपा काय आहे माहित आहे? गुरु आपल्याला जेव्हा आपले दोष दाखवतात, तर गुरुने आपले दोष दाखवले नाहीत ना, तर आपण कधी सुधारणार नाही. तर ही सर्वात मोठी त्यांची कृपा असते आणि ही समजायला वेळ जातो, ही समजायला वेळ लागतो. म्हणून गुरुतत्व जर माहीत असेल तर मग आपण गुरूंचे सर्व घेतो. ज्या दिवशी आपल्याला वाटेल की गुरुचे शब्द मला लागायला लागलेत किंवा मला बरं वाटत नाही, त्यावेळेला समजायचं की माझी भक्तीमध्ये ऱ्हास व्हायला लागलेला आहे. तो गुरु, तर एक सुंदर कथा आहे ब्रजमध्ये. काठिया बाबा नावाचे एक फार मोठे संत होते ब्रजमध्ये आणि त्यांचे एक शिष्य होते, नाव होतं त्यांचं गरीबदास. तर जसं नाव तसेच ते गरीब होते. अत्यंत दीनतेने आपल्या दिवस रात्र गुरूंची सेवा करायचे. आणि जे बाबा होते काठिया बाबा, ते फार उग्र स्वरूपाचे स्वभावाचे होते. अत्यंत नरसिंह भगवंतांचे प्रतिरूप असते. दुर्वासा मुनीसारखे म्हणू शकतात. अत्यंत शीघ्र क्रोध याचा त्यांना, फार क्रोधिष्ठ होते. पण गुरुतत्व आहे. आणि हे गरीबदास जे शिष्य आहेत ते त्यांची सेवा करायचे. एक दिवशी ठरलं की 84 कोस परिक्रमाला जायचं आणि 84 कोस परिक्रमासाठी सर्व योजना करण्यात आली. या गरीबदासांनी गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे नियोजन केलं आणि नियोजन झाल्यानंतर परिक्रमा सुरुवात झाली. आणि एक दिवशी प्रसादासाठी वेळ लागला. तर गुरु महाराज म्हटले की वेळ का लागतोय? तर पाहिलं तर गरीबदासजी काय करते, चुला आहे आणि त्यावरती चाललंय त्याचं कुकिंग चाललेलं होतं, स्वयंपाक चाललेला होता. आणि शीघ्र क्रोध होता त्यांना. आणि म्हटलं अरे एवढा वेळ लागला, पुढचा प्रवास करायचा आपल्याला. आणि त्या चुलीतलं जे जळतं लाकूड होतं ते त्यांनी उचललं
आणि गरीबदासला एवढं मारलं की तो बेशुद्ध पडला. बराच वेळ तो बेशुद्ध होता. आता विचार करा, मार तर लांबची गोष्ट आहे. आपल्याला जर 2 शब्द जरी ऐकायला मिळाले असते तर आपण म्हणलो असतो की हे कोण आहे, असंच आहे, आणि सोडून गेलो असतो आपण. पण तिथं एवढा मार खाल्ला, बेशुद्ध होईपर्यंत मार खाल्ला. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर त्यांना जेव्हा जाग आली, ते उठले आणि त्यांनी पुन्हा संपूर्ण जी कुकिंग होतं ती केलं, भगवंतांना भोग लावला आणि गुरु महाराजांकडे येऊन बसले हात जोडून रडत. आणि गुरु म्हणाले, काय आहे आता? म्हणले की बाबाजी प्रसाद तयार है, भोग लगा है. म्हणले कब लगाया? अभी लगाया है. आणि त्यांनी पाहिलं की तो नेत्रातून अश्रू वाहत आहेत त्या गरीबदासच्या. आणि एवढा मार खाल्ल्यानंतर पण त्यानं कुकिंग केलेलं आहे, भगवंतांना भोग दाखवलेला आहे. आणि त्यांना म्हणतो, गुरु महाराज तुम्ही जर प्रसाद नाही घेतला, ग्रहण केला, तर मी तरी कसा घेणार? तर कृपा करून तुम्ही चला आणि आता प्रसाद ग्रहण करा. आणि ही ऐकल्यानंतर जे कठाई बाबा होते त्यांचा हृदयाचा बांध तुटतो. ते आपल्या या गरीबदास शिष्याला आलिंगन देतात, असं सांगतात. तिथं ही फार प्रसिद्ध घटना आहे ब्रजमधली, की त्यांना असं आलिंगन देतात की रात्रभर त्यांना आपल्या जवळ ठेवलं होतं. आलिंगन देऊन रात्रभर रुदन करत होते. आणि जेव्हा पाहिलं की आता सकाळ झालेली आहे, त्यावेळेला ते म्हणतात की अरे सांग, तुला काय पाहिजे? एक बैलगाडी भरून तुला सोनं देऊ? तर नाही. मग तुला हिऱ्यांची खाण देऊ? नको. सोन्याचा डोंगर देऊ? तर नाही गुरु महाराज, मी ह्यासाठी नाही आलो तुमच्याकडे. मग काय पाहिजे तुला? मला केवळ श्री राधा आणि कृष्णांचं सुंदर दर्शन हवं आहे. गुरु महाराज थोडा विचार करतात डोळे बंद करून, तर ठीक आहे, दिलं. आणखीन काय पाहिजे? ते म्हणतात की माझी अशी एक इच्छा आहे की माझे जेव्हा प्राण जातील ते तुमच्या या मांडीवरती माझा देह त्याग करावा. गुरु महाराज म्हणतात, ठीक आहे, तुझी ही पण इच्छा पूर्ण करतो. आणि मग 84 कोश परिक्रमा पूर्ण चालू होती आणि शेवटचा दिवस असतो. आणि या शेवटच्या दिवशी या गरीबदासना थोडीशी कणकणल्यासारखं वाटतं, थकवा जाणवतो. आणि म्हणून गुरु महाराजांकडे येतात आणि त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतात. म्हणतात की मला थोडंसं बरं वाटत नाही. आणि गुरु महाराज म्हणतात, ते पहा युगल किशोर आणि दिसतात, श्री राधा कृष्णांचं दर्शन होतंय तुला? आणि ते दोन्ही हात जोडून अगदी भावविभवरून पाहतात, तर खरोखरच तिथं श्री राधा कृष्ण उभे असतात. मग ते म्हणतात की गुरु महाराज मला तुम्ही दिसत नाही तिथं, तर तू कुठं मला म्हणला होता की मला तुमचं दर्शन पाहिजे, माझंही दर्शन पाहिजे? म्हणतात हो. तर गुरु महाराजांचं स्वरूप मंजिरी रूपामध्ये तिथं प्रकट होतं, की एक सखीच्या रूपामध्ये. तर ते आपल्या गुरूंचं पण दर्शन करायला लागतात. आणि त्यानंतर म्हणतात की आता तुझी इच्छा पूर्ण झाली, आता सांग तुला राहायचंय का जायचंय? तर ते म्हणतात की गुरु महाराज तुम्ही जसं सांगाल तसं. तर ते बाबाजी म्हणतात की तुझी इच्छा होती की माझ्या मांडीवरती देह त्याग करायचे, काही दिवसानंतर मीही हे भोलोक सोडून जाणार आहे, तर तुझी ती इच्छा पूर्ण होणार नाही. तर तू एक काम कर की तू आता जा. आणि सर्वांना माहित आहे की त्या क्षणी त्या युगल किशोरांचं दर्शन करत श्री गुरूंच्या मांडीवरती त्या गरीबदास आणि शिष्याने त्या देह त्याग केला. तर याला आपण मृत्यू म्हणू शकतो. तर हे साक्षात गुरुनी आपल्या शिष्याची जी जबाबदारी घेतली होती ते त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर गुरुतत्व आपल्याला कधी कधी असं वाटतं की फार क्लिष्ट आहे, कसे आहेत. तर त्यावेळेला आपण कधी कधी गोंधळून जातो. म्हणून आता वैष्णव एक क्रियामुद्रा न समजे न भूषा, की वैष्णव काय वागतात, कसे राहतात, हे आपल्याला बुद्धीच्या पलीकडे असतं कधी कधी. पण गुरुतत्व जर आपण त्यामध्ये पाहिलं, ते समजून घेतलं, तर आपल्याला ते ज्ञात होऊ शकतं. जसं एक कथा येते, वृंदावन मध्येच एक नवतरुण येतो आणि त्या नवतरुणाची इच्छा असते की मला भगवंतांचं दर्शन करायचंय. प्रत्येक मंदिरामध्ये तो दर्शन करत असतो. आणि एक ढोंगी येतो तिथे. त्याला माहित होतं की हा गरीब फार श्रीमंत व्यक्ती आहे, मुलगा आहे, आणि त्याच्या पाठीमागे होतो, म्हणजे मी तुला दाखवेन, भगवंताचं दर्शन देईन. आणि त्याला सर्व मंदिराचं दर्शन करून घेऊन यमुनाच्या काठी येऊन बसवतो. म्हणतो की आता तू यमुना स्नान कर. तू यमुना स्नान म्हणतो, तुझी कपडे आणि सर्व जे आहेत तुझ्याकडं मालमत्ता ती माझ्याकडे दे, सपोज कर, आणि तू यमुना स्नान करून ये. आणि इथं डोळे झाकून बसायचं. आणि राधा कृष्णांचं दर्शन, राधा रमणजीचं दर्शन तुला होईल. आणि हा व्यक्ती बसतो डोळे झाकून, त्याने गुरु मानलेलं असतं, डोळे झाकून बसतो. तो भगवंतांना तिकडे काळजी. भगवंत आपले
अनुगत पाठवून देतात की अरे तो ढोंगी आहे, उठ, हा, तुझे सगळे कपडे, तुझे पैसे वगैरे सगळं घेऊन तो निघून गेलेला आहे. पण तो म्हणतो नाही, माझ्या गुरुनं सांगितलं की तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत जोपर्यंत भगवंत येत नाहीत, की भगवंत तुला दर्शन देतील. अशी निष्ठा गुरुवरती. डोळे झाकून बसलेले आहेत, पण भगवंतांना काळजी. भगवंत स्वतः राधा रमणजी प्रकट होतात, म्हणतात की अरे उठ, तो ढोंगी आहे. हा, तो डोळे उघडतो, म्हणतो की तो ढोंगी कसा होईल. त्यांनी सांगितलं, तो डोळे उघडले की तुम्ही दिसाल. तर तो ढोंगी नव्हे. तर गुरु म्हणतात, बघ राधा रमणजी मानतात, हो बरोबर आहे तुझं. तर कधी कधी शिष्य सुद्धा गुरुचा उद्धार करू शकतो. तर ही शिष्यांना त्या ढोंगी बाबाचा उद्धार केला ना, दाखवून दिलं. तर म्हणून पहा, प्रभुपाद नेहमी म्हणायचे की माझ्या जेवढे शिष्य आहेत प्रत्येकानं गुरु झालं पाहिजे. गुरु झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे की प्रत्येकानं ह्या कृष्ण भावनेचा प्रचार केला पाहिजे. आणि आपल्याला जे दिले ना ते फार उच्चतम आहे. आपल्याला काय सांगितलं गेले, आपण कोण आहोत सर्वजण, रूपानुग, रूप गोस्वामीचे अनुगत आहोत आपण. आणि रूप गोस्वामी कोण आहेत, रूप मंजरी आहेत. आणि रूप मंजरी हे कोण आहेत, मंजरीगण. तर हे मंजरीगण श्रीमती राधा राणीच्या सहचरणी आहेत, ज्यांना नव निवृत्त कुंजामध्ये प्रवेश आहे. तर कुंज म्हणजे हे समजून घ्या, थोडस डीप आहे. तर कुंज, निकुंज आणि निवृत्त कुंज असे वृंदावनमध्ये 3 भाग आहेत. जे कुंज आहेत त्यामध्ये सर्वजण प्रवेश करतात, सर्व जणांना प्रवेश आहेत. हा, वरिष्ठ गोप आहेत, गोपिका आहेत, गोपाल आहेत, सर्वजण. हा, त्यानंतर येतं निकुंज. निकुंजामध्ये रासलीला चालते भगवंताची. केवळ गोपिका, जे भगवंतांच्या ज्या गोपी आहेत, श्रेष्ठ गोपी, त्या गोपींना केवळ प्रवेश आहे. आणि एक आहे निवृत्त निकुंज, ज्यामध्ये श्रीमती राधिका आणि भगवान कृष्ण यांच्या नित्यलीला चालतात. त्यामध्ये कुणालाही प्रवेश नाही, परंतु या मंजिरींना प्रवेश आहे, ज्या 8 ते 12 वर्षाच्या मुली आहेत. मंजिरी या सखींच्या सहाय्यक आहेत. तर त्या नवनिवृत्त निकुंज म्हणजे आपण रूपानुग आहोत, म्हणजे रूप गोस्वामी जे रूप मंजिर आहे त्याचे अनुगत्यमध्ये आहोत. तर विचार करा, भगवान गौर सुंदर जी आलेले आहेत ती काय द्यायला आलेले आहेत, सर्वोच्च सर्वोच्च गोलोक मधलं गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. तर ती भेट देण्यासाठी गौर सुंदर भगवान प्रकट झालेले आहेत. म्हणून म्हणतात ना, गुरु होय तार येई देश, की प्रत्येकानं गुरु बना, प्रत्येकानं उपदेशक बना. पण त्याच्या पहिले उपदेश, जन्म सार्थक करी कर परोपकार. तर बऱ्याच वेळेला जन्म सार्थक न करता परोपकाराची भावना जागृत होते आणि मग तो केवळ आणि होतो, उद्धार पण होतो, जसा या ढोंगी गुरुचा झाला. परंतु आपण इथंच अडकून राहतो का, कारण जन्म सार्थक नाही केला, केवळ परोपकार करत राहिलो. म्हणून महाप्रभूंची एक आज्ञा आहे की जन्म सार्थक करी कर परोपकार. पहिला स्वतःच तर पहा, स्वतःच पण केलं पाहिजे, किंवा परोपकार करत करत स्वतःची साधना विसरून जाते. तर तसं झालं नाही पाहिजे. म्हणून म्हणतात ना, यहाँ प्रसादे भाई ये भव तरिया जाई, कृष्ण प्राप्ती होय यहाँ होते. श्री गुरु चरण पद्म. तर गुरुच्या चरणाच्या आश्रय घेतल्यानंतर आपल्याला कृष्णाची प्राप्ती होण्याची हमी मिळतेच मिळते. म्हणून गुरु ही आपल्या जीवनामध्ये गुरुप्रती सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला गुरु कृपा प्राप्त झाली पाहिजे आणि गुरुप्रीती निष्ठा जागृत झाली पाहिजे. जर गुरुप्रीती निष्ठा नसेल तर फार मोठा आपल्या जीवनामध्ये अनर्थ घडू शकतो. जसं आपण पाहतो, रावण हा भगवान शिवजींना त्याने गुरु मानलेलं होतं. तो रोज 4 तास रुद्र यज्ञ करायचा, पाणीही प्यायचा नाही. मोठा आहे, रामचरितमानस मध्ये वर्णन आहे. आणि काय मागायचा तो, अनेक सुंदर स्त्रिया पाहिजेत, अनेक धन दौलत पाहिजे, अनेक प्रकारचं सोनं पाहिजे, सोन्याची लंका पाहिजे, ही सर्व गोष्टी मागायच्या. का, कारण गुरु प्रति निष्ठा नव्हती. गुरुना भेटण्यासाठी जेव्हा तो गेला तर गुरुंच्या समोर नतमस्तक कसं व्हायचं, म्हणून त्याने कैलासलाच उचललं. शिवजीवर बसलेले आहेत, कैलास असा उचललाय. पाहतात की कोण आहे, तर आपला
चेला आलेला आहे रावण, तर त्यांनी काय केलं, फक्त एक अंगठ्यानं दाब दिला आणि रावण कैलासासहित खाली आणि त्याचा हात दाबला गेला. पण तू त्या स्थितीमध्ये त्यानं शिवतांडवची रचना केली. तर रावण सारखा पंडित नाही म्हणतात, परंतु गुरुप्रती निष्ठा नाही, एक निष्ठा नाही. तर जोपर्यंत गुरुप्रती निष्ठा येत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. तर गुरुप्रती निष्ठा काय येत नाही, तर त्याचे 3 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण की गुरुना आपल्यासारखं साधारण व्यक्ती समजणं, की गुरु आणि मी एकसारखेच दिसतोय, 2 डोळे आहे, 2 कान आहे, 1 नाक आहे, मला पण आहेत, तर एक साधारणच व्यक्ती आहे. तर त्यांच्यामध्ये जेव्हा आपण त्यांना एक साधारण व्यक्ती समजतो, त्यानंतर दुसरा दोष निर्माण होतो. तो कोणता, की गुरुमध्ये आपण दोष पाहायला सुरुवात करतो, आणि ती साधारण व्यक्ती आहे ना असं मनामध्ये येतो. आणि ज्या वेळेला गुरुमध्ये आपण दोष पाहतो त्यावेळेला आपल्याला जे निंदक लोक आहेत त्यांच्या संगतीची आवड निर्माण होते. मग निंदा करणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये आपण जास्त काळ राहू लागतो. आणि मग यातून तिसरा दोष होतो काय, गुरु अवज्ञा, की गुरुच्या ज्या आज्ञा आहेत त्यांची आपण अवहेलना करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा याला या 3 गोष्टी घडतात त्यावेळेला गुरुप्रती असलेली आपली भक्ती जी आहे, गुरुप्रती असलेली आपली एकनिष्ठता आहे, ही सर्व संपुष्टात येते. आणि मग गुरुला आपण एक साधारण व्यक्ती समजून अनेक प्रकारचे अपराध करू लागतो. म्हणून आपण शास्त्राद्वारे हे समजून घेतलं पाहिजे की हे तत्व वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला, तसं पाहिलं तर गुरु आपल्या बरोबर सदैव आहेत. मग चैत्य गुरुच्या रूपाने ते तुमच्या बरोबर जन्मांतर आहेत. आणि असं नाही की एकदा दीक्षा घेतल्यानंतर गुरु आपली साथ सोडतात, तर गुरुची जबाबदारी असते. म्हणून पाहतो आपण बिलोमंगळ ठाकूरांच्या जीवनामध्ये चिंतामणीला प्रेरित करून गुरुनी आपल्या शिष्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. तर गुरुची ही जबाबदारी राहते की त्यांनी हे करायचं आहे, आपल्या शिष्याची जबाबदारी घ्यायची आहे. आणि शिष्याची ही जबाबदारी राहते की त्यांनी गुरुला आपल्या सहकार्य करायचे आहे. तर गुरु कधी प्रसन्न होतात, गुरु तेव्हा प्रसन्न होतात जेव्हा एखादा शिष्य भक्तीमध्ये प्रगती करतो. पहा, एखादा मुलगा आहे छोटा, तो चालतोय आणि आई वडील त्याचे हात धरून त्याला चालवतात, परंतु जेव्हा स्वतः चालायला लागतो तेव्हा आनंद होतो का नाही वडिलांना? तर आपण कुठपर्यंत गुरुचा हात धरून चालायचे? आपण खाली पडतोय गुरु उचलतात, खाली पडतोय गुरु उचलतात, पण गुरु पाहतात की अरे हा स्वतः पण प्रयत्न करतोय, त्यावेळेला गुरुंना फार आनंद होतो. तर ज्या वेळेला आपलं भजन चांगलं होईल, आपली नामसाधना चांगली होईल, आपण वैष्णवांच्या संघामध्ये येऊन निरापराध भावनाने आपण एकमेकांची सेवा करू, त्यावेळेला गुरुंना फार आनंद होतो. प्रभुपाद म्हणायचे की इफ यू लव्ह मी शो युअर कॉपरेशन, तुम्ही एकमेकांप्रती सहकार्याची भावना ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या संस्थेमध्ये आहे त्या संस्थेमध्ये आपल्याला बहु आश्रय मिळालेला आहे. तर श्रील प्रभुपाद जे आहेत ते परम आश्रय आहेत. आपल्याला कोणी आश्रय नाही मिळाला तर प्रभुपाद ही आश्रय आहेत. आणि इस्कॉन ही अशी एक संस्था आहे ज्यामध्ये बहु गुरु आहेत, भरपूर गुरु आहेत, अनेक प्रकारचे गुरु आहेत. मराठी गुरु आहे, बंगाली गुरु आहे, अमेरिकन आहे. तर जर तुम्ही त्यांची त्या दृष्टीनं पाहिलं तर मग त्या दृष्टीनं तुम्हाला गुरु दिसतील. काय? अमेरिकन गुरु दिसेल, महाराष्ट्रीयन गुरु दिसेल, बंगाली गुरु दिसेल, पंजाबी गुरु दिसेल. परंतु जर तुम्ही गुरु तत्वाच्या दृष्टिकोनातून दिसलं तर तुम्हाला दिसेल की गुरु आणि गोविंद एकाच स्वरूपामध्ये विराजमान आहेत. तेच गोविंद, तेच गौरांग मला या गुरु रूपामध्ये प्रकट होऊन सहकार्य करते. म्हणून म्हणजे समस्त साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे, की गुरु हे प्रकट होतात त्या तत्वाद्वारे. मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतात की हे माझे गुरु, हे तुझे गुरु, पण माझे तुझे असे काही नाही. जर आपला एक दीक्षा गुरु आहे आणि आपण दुसरीकडे पाहत असेल की ते शिक्षा गुरु आहेत, तर मग भेद कुठं राहिला? हे माझे दीक्षा गुरु आहेत आणि हे माझे शिक्षा गुरु आहेत. ह्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते जप करण्यासाठी, ह्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते कीर्तन करण्यासाठी, ह्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते भक्ती करण्यासाठी. तर शिक्षा गुरु अनेक असू शकतात आणि प्रत्येकाकडून आपण ती ज्ञान घेत आहोत, ती प्रेरणा घेत आहोत.
आणि ती जेव्हा आपण प्रेरणा घेतो त्यावेळेला आपण गुरुचं स्वरूप प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये पाहायला सुरुवात करतो. की शेजारचा बसलेला व्यक्ती मला प्रेरित करतो, मी जप करत असताना मला उठवतो, म्हणतो की जप कर, झोपू नको. तो गुरुच्या भूमिकेत आहे, दाखवतो की तुम्हाला सांगतोय की तुम्ही जप करा. मग जेव्हा ही भावना होईल मग आपण दासोस्मी, राधा दास्यमी भावना जागृत होईल. जसे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना जेव्हा कोणी दंडवत प्रणाम करायचे तर दासोस्मी म्हणायचे, मी तुझा दास आहे. केव्हा? जेव्हा कधी मग आपण इतरांना नुसतंच हे प्रभू ते प्रभू म्हणून चालणार नाही. दुसऱ्यांना आपण प्रभू प्रभू म्हणतो पण स्वतः त्यावेळेला मी दास आहे किंवा दासे ही भावना येत नाही. का येत नाही? कारण की अहंकार. तर असं सांगितलं गेलेलं आहे की ही जी रपू आहेत, विकार आहेत, सर्वात मोठा जो आहे विकार तो आहे अहंकार. आणि गुरु शंकर रूपामध्ये, शंकरच्या ज्या तत्व आहेत, जसं आपण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर म्हणलो, तर या शिवजीच्या तत्वाद्वारे या अहंकाराला चूर्ण करतात. आणि ज्या वेळेला शिवजीचं हे तांडव चाललेलं असतं आपल्या जीवनामध्ये गुरुच्या रूपाद्वारे, गुरुच्या शब्दांच्या द्वारे, गुरुच्या मार्गदर्शनाद्वारे, त्यावेळेला जर आपण टिकून राहिलो, गुरुचे ते सर्व उपदेश, सर्व गोष्टी, आणि गुरु म्हणजे असं समजू नका की एकच गुरु, बहुगुरुमय म्हटलंय, तर आजूबाजूचे सर्व गुरु तुम्हाला ज्या वेळेला सांगतील की तुमचं काय चुकतंय, तुम्ही ह्यामध्ये प्रगती करा, असं करा, आणि तुम्हाला वाईट वाटत नाही, तुम्ही ते स्वीकार करताय आणि स्वतःमध्ये प्रगती करताय, तेव्हा गुरुर साक्षात परब्रह्म म्हणजे भगवान कृष्णांचं जे स्वरूप आहे ते आपल्याला प्रकट होतं. जोपर्यंत आपण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर ह्या तीन तत्वांना शरणागत होत नाही, त्यांच्याकडून जे आपल्याला त्यांच्या अपेक्षा आहेत ते परिपूर्ण करत नाही, तोपर्यंत गुरुर साक्षात परब्रह्म जे भगवान कृष्ण आहेत त्यांचं दर्शन घडत नाही. म्हणून ही आपल्या जीवनामध्ये एक मोठी परीक्षा आहे. भक्ती नाही सोपी, सोळावरची पोळी म्हणून म्हटलेलं आहे. तर आपल्याला प्रत्येक क्षणाला हे अनुभव येणार आहे की कधी चांगलं कधी वाईट असे वेगवेगळे अनुभव येत राहतील. पण ही जेव्हा आपण सहन करण्याची सवय लावतो, ज्या वेळेला आपण शरणागत होतो, प्रत्येक गोष्ट आपण मान्य करत राहतो की हो हो हो, आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करत राहतो, त्यावेळेला मग भगवंत त्या परब्रह्म म्हणजे ना विष्णू तत्व आहे पहा. परब्रह्म का आलेलं आहे या श्लोकामध्ये? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे परब्रह्म हे वेगळं आहे, आणि ते कोण आहेत? साक्षात श्रीकृष्ण आहेत. तर हे जे परमब्रह्म जे आहे ते युगल किशोर आहेत, यांचं जर दर्शन करायचं असेल तर आपल्याला ह्या गुरुजी आपल्या या तीन तत्वाद्वारे आपल्याला मॅनिफेस्ट करतात, आणि त्याद्वारे जे आपल्याला शिक्षा देतात ते आपण ग्रहण करायला शिकलं पाहिजे, आणि मग आपण निश्चितपणे गुरुला शरणागत होऊ शकतो. तर हे गुरुतत्व जर आज आपल्याला समजलं तर निश्चितपणे आपली प्रगती होऊ शकते. हरे कृष्णा. तर कोणाचा काही प्रश्न आहे का? अच्छा, हे समजलं का? कारण की जरा थोडा विषय क्लिष्ट आहे. किती जणांना समजलं? कोणालाच नाही समजलं? हात वर करा. काही एक तास व्यर्थ गेला. ज्यांना समजलं त्यांनी हात वर करा. हरी बोल म्हणा कमीत कमी. तर सतयुग मध्ये जे आहे ही रस वृद्धी आहे. सतयुग मध्ये जी दासत्वाची भावना आहे, त्यामध्ये जे आहे मंत्र, त्यामध्ये दासत्वाची भावना येते. त्रेतायुग मध्ये जी आहे ती दास भावना, आणि त्यामध्ये शांत रस पहिला झाला सतयुग मध्ये, कारण ध्यानस्थ होते आणि दास्य होता. त्रेतायुग मध्ये अजून रस एक वाढतो. कोणता येतो? त्यामध्ये वात्सल्य रसाचा येतं. आणि द्वापर युगामध्ये साख्य आणि वात्सल्य मिश्र होतं. आणि जे कलियुग मध्ये जो तारक ब्रह्म आहे त्यामध्ये माधुर्य रस येतो. त्यामुळे तिथं राधा राणीचं नाव जास्त आहे. तर ते माधुर्य भाव त्यामध्ये आल्या कारणाने तो, म्हणून तर म्हणले की कलियुग मध्ये लाईन लावून लोक उभी आहेत देवी देवता, की आम्हाला या युगामध्ये प्रकट व्हायचं आहे.
तर गुरुना एक सुंदर प्रार्थना आहे, ते म्हणल्याशिवाय आपला हे आजचा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. तर कृपा करून सर्वांनी ती प्रार्थना म्हणूया आपण. आणि ह्या प्रार्थनामध्ये खूप चांगला बोध होतो. पहा, गुरुदेव कृपा बिंदू दिया करो येई दासे. सर्वांना येईल. गुरुदेव कृपा बिंदू दिया करो येई दासे ऋणापेक्षा
गुरुदेव, तुम्ही केवळ एक कृपाबिंदू प्रदान करून या दासाला एका तृणापेक्षा नीच बनवा. तुम्ही मला अशी शक्ती प्रदान करा की मी सर्व काही सहन करू शकेन आणि स्वतःप्रती मिळणाऱ्या सन्मानाच्या अपेक्षेपासून विमुक्त होऊ शकेन. हे नाथ, कृपा करून सर्वांना यथायोग्य सन्मान देण्यासाठी शक्ती प्रदान करा, ज्याने मी शुद्ध हरिनाम कीर्तन करीत राहीन व कीर्तनाच्या प्रभावाने माझे सर्व अपराध नष्ट होऊन जाऊ दे. हे नाथ, हा दीन केवळ आपली अशी कृपा प्राप्त करून कृतार्थ होईल. जरी मी शक्तिहीन, बुद्धिहीन आणि अत्यंत दीन आहे, तरीही कृपा करून तुम्ही माझा अंगीकार करा. हे नाथ, योग्यताचा विचार केल्यास माझ्यामध्ये काहीच योग्यता नाही, म्हणून मला एकमात्र आपल्याच करुणेवर विश्वास आहे. जर आपली अहेतुकी करुणा माझ्यावर झाली नाही तर मी रुदन करीत माझे प्राण त्यागेन. हरी बोल. तर हे आपले आचार्य आहेत आणि त्यांच्या ह्या भावना आहेत. तर ह्याच भावनाद्वारे जर आपण गुरूंना शरणागत राहिलो तर निश्चितपणे गुरुतत्व काय हे आपल्याला समजेल आणि येणाऱ्या भावी काळामध्ये आपण यथायोग्य जी आवश्यकताप्रमाणे आपण शरणागती पत्करून योग्य भावनेमध्ये हरिनाम घेत निश्चितपणे जसे त्या गरीब दासांना युगल किशोरांचं दर्शन झालं तसेच दर्शन आपल्याला होत, अशीच प्रार्थना आपण आपल्या गुरूंना करूया. तर जगद्गुरू आहेत ते श्री भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांना शरणागत, ते शाश्वत काळासाठी सर्वांचे गुरु आहेत, हे आपण कधीच विसरता कामा नये. श्री प्रभुपाद जी की जय. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न अजून असला तर विचारू शकता किंवा मग हां बोला. हां 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 आहे तसं आहे. पूर्वी हा मंत्र वेदांमध्ये जो होता तो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असं होता. पण चैतन्य महाप्रभू आले तेव्हा त्यांनी पाहिलं, त्यांनी ब्राह्मणांना विरोध करण्यात वेळ घालवला नाही, कारण त्यांना माहित होतं गोलोकमध्ये जो मंत्र आहे तो असाच आहे. तर हा मंत्र वेदांमध्ये ह्या पद्धतीने दिलेला असला तरी जो गोलोकचा मंत्र आहे तो हरे कृष्ण असल्या कारणाने महाप्रभूने तो प्रदान केला. आणि दुसरी गोष्ट आचार्य म्हणतात की तुम्ही एकदा जप चालू केला की हरे राम पहिले येते का हरे कृष्ण, ह्याला काहीच अर्थ राहत नाही. सतत निरंतर धारा वाहत राहते. तर गोलोकमध्ये हा पहिलं का ते पहिलं याला महत्व नाही. तुम्ही सदैव चिंतन करत राहा. जसे यशोदा माई जी आहे भगवंतासाठी सुंदर भोग बनवत आहे, पण मनामध्ये सदैव गोपाल कृष्ण गोविंद हे नामांचं चिंतन चालू आहे, स्मरण चालू आहे. गोपी आपले नित्य सेवा करत आहेत, आपल्या पतीची सेवा करतात, मुलांची सेवा, पण सदैव ते काय करत आहेत निरंतर. जसं सांगतात ना की मथुरेला गेल्या तर दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या म्हणण्यापेक्षा कृष्ण घ्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या म्हणत होते ते. तर त्यांच्या हृदयामध्ये केवळ चिंतन कुणाचं आहे? कृष्णाचं आहे. त्यामुळे हे नाम जे आहे हा बरोबर आहे की शास्त्रामध्ये वेदांमध्ये ते दिलेलं आहे, परंतु महाप्रभू आले आणि त्यांनी म्हणले की तुम्हाला असं पटत नाही तर मी असं करतो. हरी बोल. अजून कुणाचा काही प्रश्न? वेळ झालेला आहे हा प्रश्न आहे, वेळ नाही असं म्हणतात. प्रश्न भरपूर आहेत पण वेळ नाही. हरे कृष्ण.